हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आज आहे दीप अमावस्या आणि आजच्या दिवशी दिवे घासून वगैरे पूजा करतात. प्लस माझी आता देवपूजा वगैरे झालेली आहे आणि मी दिव्यांची पूजा पण केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला असं व्यवस्थित पण दाखवते. तर आता मी ते तुमच्यासोबत शेअर ह्याच्यासाठी नाही केलं, कारण काय असतं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते देवपूजा करण्याची वगैरे. तर मी माझ्या पद्धतीने माझं माझं मी करून घेतलेलं आहे आणि म्हटलं आता तुमच्याशी डिरेक्टली शेअर करेन. आणि आता मला तुमच्याशी शेअर करायचं मला म्हणजे रांगोळी काढायची राहिलेली आहे, कणकीचे दिवे बनवायचे आणि आणि हो महत्त्वाचं म्हणजे मुलांचं औक्षण करायचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आणि मी तर करणार आहे. तर तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करून बघू नका, प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुम्हाला पहिल्यांदा हे फर्स्टच सांगते, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते, कारण काय होतंय माझ्या चॅनलवर मला असं दिसतंय की सबस्क्राईब करून व्हिडिओ बघणाऱ्यांपेक्षा सबस्क्राईब न करता व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या खूप आहे. तर प्लीज तुमच्या एका क्लिकमुळे मला पण खूप जास्त सपोर्ट भेटणार आहे आणि अजून जास्त उत्साह वाढणार आहे माझा. आम्ही तुम्हाला बाकी पण बऱ्याच गोष्टी शेअर करत राहू म्हणजे. तर त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे दीपाली एक हाऊसवाईफ. तर चला आता बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आणि आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर इकडे पाहू शकता छान दिवे वगैरे घासून मस्त दिव्यांची पूजा झालेली आहे आणि इकडे देवपूजा झाली छान. देव पण मस्त पूजलेत मी छान. आणि हे आहे माझं देवघर. तर आज पूर्णच देवघर दाखवून घेते तुम्हाला. तर असं आहे सगळं. मस्त झाली देवपूजा पण आणि दिव्यांची पूजा पण. तर इकडे पुसून वगैरे घेतलेलं आहे मी सगळं आणि आता रांगोळी काढायला घेते. तर म्हटलं आज आहे दीप अमावस्या, तर छान असा दिवा काढूया. तर तेच काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पाहू शकता तुम्ही लुक तर यायला लागला आहे दिव्याचा, जसं पाहिजे तसा. माहीत नाही तुम्हाला किती आवडेल. प्रयत्न केला आहे मी. आणि इकडे मुलांची पण लुडबुड चालू होती मध्येच. तर ही आहे आपली रांगोळी. छान अशी रांगोळी काढून झालेली आहे, पाहू शकता. आणि इकडे मी दिवे बनवायची सुरुवात केली, दिवे बनवायला. तर म्हटलं पीठ वगैरे मळलेलं काय दाखवायचं, डायरेक्ट दिवे बनवलेलेच दाखवूया. तर बनवले मी दिवे, 11 दिवे बनवले होते आणि छान पण झालेले, मस्त वाटत होते. आणि थोडा वेळ लागत होता मला, कारण असं कधी करायची सवय नाही आहे. पण ह्या वर्षी ते त्या पुढच्या वर्षी असंच असतं, त्याच्यामुळे जरा थोडंसं हात वळायला वेळ लागला. पण मला वाटतं झालं व्यवस्थित. तर तुम्हाला कसे वाटत आहेत माहीत नाही. तर ह्याला तर जरा जास्तच वेळ गेला. आणि हे झालेत रेडी. कसे झालेत तुम्ही पण सांगा, लाईक करून सांगा. आणि त्याला आता मी वाती वगैरे सगळं करून घेणार आहे, तेल घालून घेणार आहे. त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे करून आता सगळं करायचं आहे. तर इकडे मी दिवाबत्ती करायला बसले आता आणि पहिले हे सगळे दिवे लावून घेणार आहे. त्याच्यानंतर
पुढे तुम्ही पाहाच. खूप छान दिसत होते दिवे, मला तरी वाटते. तर आता पहिले जे मी सकाळी पुजले होते दिवे त्या सगळ्यांमध्ये तेल घालून घेते, थोडं थोडं कमी झालेलं. तर आता मी कणकीचे पण दिवे लावून घेते सगळे. आणि आता आपल्याला अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आहे देवाला. तर यातले काही 2-3 दिवे लावायचे राहिले होते. आणि काही करत असेल ना, अंशुलला खूप आवडतं सगळं जवळूनच बघायचं असतं. आता इकडून बसायला सांगितलं तर तो इकडून तक्षच्या मांडीवर येऊन बसलाय. त्यांची देवपूजा करताना पण बडबड चालूच होती. तर मी औक्षण वगैरे करून घेतलं त्या दिव्यांनी आणि शुभंकरोती बोललो आम्ही सगळे. हे सगळं झाल्यावर आता करायचं होतं मुलांचं औक्षण. तर आता इकडे मी पाट वगैरे मांडून घेतला आणि रांगोळी वगैरे काढायला घेतली. तर इकडे पण ह्या मुलाची लुडबुड चालूच होती की हे कशाला करायचं आहे, रांगोळी कशाला काढते, पाटावर आम्हाला बसायचं आहे का. ह्याला एवढे प्रश्न पडतात ना, सांगू शकत नाही. तोंडच बंद ठेवत नाही हा थोडं पण. तर घेते रांगोळी काढून आणि म्हणत होता मला दादाच्या आधी माझा नंबर लाव पाटावर बसायला, मला आधी बसायचं आहे. म्हटलं ठीक आहे. तर मग घेतली पटपट रांगोळी काढून थोडीशी. आणि इकडे तक्षला मी थोडंसं पाणी आणायला सांगितलं होतं. त्यांना गंध लावायचा होता ना, थोडंसं कुंकू मिक्स करायचं होतं. तर झाली आहे रांगोळी काढून आणि आता थोडंसं कुंकू मिक्स करून घेते. यांना गंध लावायचा होता. तर तक्षूची खूप मदत असते असं काही करायचं असेल तर. पण हे अंशुल आहे ना, तो जेवढा त्याच्याकडून राडा करता येईल तेवढा करतो. एकदम विरुद्ध आहेत दोन्ही पण. किती वेळ आवरून घे सांगत होते. शेवटच्या क्षणापर्यंत तयारी चालू असते ह्याची. आणि बसला हा. दादाच्या आधीच नंबर लावला ह्याने औक्षण करून घ्यायला की मला दादाच्या आधी बसव. म्हटलं चल बस. खूप प्रश्न होते त्याचे, हे कशासाठी, आज देवबाप्पा का करायचा आहे वगैरे वगैरे. तोंड बंदच नव्हतं. आणि इकडे तक्षमचे फोटो काढत होता. त्याचा तो मम्मा मी फोटो काढतो. म्हटलं ठीक आहे काढ. आणि आता आलाय माझ्या तक्षचा नंबर. तर छान झालं सगळं. असं काही करायचं असेल तर मुलांना बघून थोडंसं जास्त जड जातं,
पण करते मी, असं काही असेल ना सण वगैरे तर प्रत्येक गोष्ट मग मी करत असते. कारण मुलांना पण त्या दिवशी घरात असं वेगळंच फील होतं आणि आपल्याला पण थोडं पॉझिटिव्ह वाटतं, तर करायचं. छान झालं आमचं आज दीप अमावस्येचा दिवस छान गेला आणि मस्त झालं सगळं.